नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करते मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं. मी ऑफिसवरनं आली आहे. आज आहे हरतालिका, ज्यालाच आपण तीज म्हणून पण काही भागांमध्ये ओळखलं जातं. तर माझी सगळी तयारी झाली आहे. मी काल रात्रीच सगळी तयारी करून ठेवली होती, कारण मला ऑफिस असतं तर मला सकाळी सकाळी ते तयारी करता येत नाही. त्यामुळे मी नाईटलाच सगळ्या तयारी करून ठेवलेल्या होत्या. आणि आता मला महादेवांची पिंड बनवायची आहे. त्यासाठी मी वाळू आणलेली आहे. मी फर्स्ट टाईम आईला सोडून ट्राय करते आहे. तर तुम्ही पण आहात माझ्यासोबत ते सगळं बघण्यासाठी. काही चुकलं असेल तर आता सॉरी बोलते, प्लीज जज करू नका. आणि हो, इम्प्रूव्हमेंटसाठी तुम्ही नक्की सांगू शकता, चुका काढू नका बस. चालेल, बाय बाय. तर मी फर्स्ट टाईम महादेवांची पिंड बनवली आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत पूजा केली आहे, पण ती दुसऱ्यांनी कुणीतरी पूजा मांडली असेल तरच मी त्यामध्ये पूजा केली आहे. स्वतः कधी असे पूजा वगैरे मांडून हे सगळं मी नाही केलं आहे आतापर्यंत कधी. आज मी फर्स्ट टाईम करते आहे. आणि मला नाही माहिती, मी थोडीशी इमोशनल होते, माहिती नाही का. मी फर्स्ट टाईम करते आहे हे सगळं. आणि छान झाली आहे, छान जमली आहे. देवाने आशीर्वाद द्यायला पाहिजे चांगला बस. मी तुम्हाला दाखवते. सिरियसली इमोशनल होती, का होते माहीत नाही आहे, पण मला खूप जास्त हॅपी होती आहे. असं म्हटलं जातं ना की बघा, माझी शिवलिंग आहे, माहितीने व्हिडिओमध्ये कशी दिसते, मला इतकं चांगलं काही जमत नाही. ही माझी शिवलिंग आहे. आणि हे 4 अशोक सुंदरी, गणेशजी, कार्तिकेय आणि पार्वती माता यांना समर्पित हे 4 पेंट केले आहेत मी. की नाही, पण मी विचारलं आहे साईडच्या आंटींना त्यांना तर. आणि परत यूट्यूब, सगळ्यात महत्त्वाचं, यूट्यूबला पण मी सर्च केलं आहे. तर तिथे पण पूजा ही पूर्ण शिवपरिवारासह मांडल्या गेलेली आहे. ज्यांच्याकडे फोटो आहे पूर्ण, तर त्यांनी हे केलेलं नाही आहे. तर माझ्याकडे फोटो नाही आहे. जसं तुम्हाला माहिती आहे, माझ्याकडे फक्त गणेश बाप्पांची मूर्ती आहे छोटीशी. मी त्याचीच पूजा करत असते डेली. माझ्याकडे पूर्ण काही नाही आहे. तर मी त्यांना समर्पित अशा एक पिंडी बनवल्या आहेत. मला छान वाटतं आहे की मी मोठी झाले. असू द्या, अजून खूप सारं बाकी आहे माझं. मला सगळं काही करणं आहे. आणि मला माहिती नाही पिंड व्यवस्थित जमली की नाही. तुम्ही मला नक्की सांगा यार, प्लीज. पूजा मांडणार आहे तिथे मी ठेवलं आहे माझी पिंड वगैरे. मी खूप जास्त हॅपी होती आहे, कारण खरंच खूप छान जमली आहे, छान दिसते ती. मी सगळी तयारी केली आहे पूजेची, तुम्हाला दाखवते आहे. छान वाटतं आहे, खूप छान वाटतं आहे. म्हणजे मी पानं वगैरे काढलेत सगळे, तुमच्यासोबतच मी ताटही लावते, म्हणजे मला इझी जाईल सगळ्या गोष्टी. हो ना. काही पूजेचं सामान आहे, मी जे की कालपासून जमा करते आहे. मंजूने, माझी मैत्रीण, तुम्हाला माहिती असेल. आणि साईच्या काकूच्या मी लास्ट व्लॉगमध्ये बोलले होते. त्यांनी खूप जास्त हेल्प केली आहे मला, कारण मी ते अननोन आहे. मला त्यांनी खूप जास्त हेल्प केली आहे पूजेच्या सामानासाठी. मी ताट लवकर लावून घेते, कारण मला अजून स्वयंपाक पण बनवायचा आहे. उपवास मला आहे, पण गणेशला नाही आहे. हां, मी स्वयंपाक वगैरे पटपट बनवेल. आणि मी तोपर्यंत माझी पिंड जी बनवली ती पण सेट होऊन जाईल. त्यानंतर मी चालला विचार साडी घालून मला पूजा करायची आहे. मी ट्राय करते की दर हरतालिकेला मी साडीच घालावी. मी घालते पण. सगळं झालं आहे माझं, तुम्हाला दाखवते मी. फक्त आता मला वस्त्रमाळ बनवायची आहे. वस्त्रमाळसाठी माझ्याकडे कापूस नाही आहे, तर मी माझ्याकडे कॉटन पॅड्स होते गुलाबजलवाले, तर मी त्याने बनवणार आहे. हा, तो पण कॉटनच आहे, चालतं ते पण. ते पानं
माझी फुलं वगैरे पूजेसाठी सगळे लागणार. आई जवळ असली ना तर आईची आत्मा आपोआप आपल्यामध्ये येत असते. इथे ठेवलंय सगळं काही मी. साडी घातली आहे. अवतार, कारण मी पूर्ण तयारी केली आहे, स्वयंपाक केला आहे, सगळं काही आवरण्यामध्ये मला खूप वेळ लागला आहे. सो आता मी पटपट आवरते, रेडी होते. मेकअप वगैरे काही करणार नाही आहे मी, जसं आहे तसंच राहू देणार, फक्त टचअप करेल. आणि हे मे बी समू पण येते माझ्याकडे. आणि पूजेला बसायचं आहे, मागे फॅन नाही आहे, आणि आहे फॅन पण मी लावू शकत नाही कारण दिवा वगैरे विझेल, त्यामुळे मी केस काही खाली असे खुल्ले तर नाही सोडू शकत. मॉर्निंगला मी स्ट्रेट केले होते केस. मी पंचामृत पण बनवलं आहे. हा माझा रॉ फेस, फक्त मॉइश्चरायझर, ब्लश लावायची गरज नाही, स्टील मी लावेल. डायरेक्ट अप्लाय करते मी काही फाउंडेशन वगैरे नाही लावत आहे. आता हे थोडं वियर्ड दिसतं आहे माहिती मला. कॉम्पॅक्टने सेट केलं तर सगळं काही परफेक्ट होऊन जातं. लाईट गेली आहे. हे 2 शेड मी मिक्स करून लावणार आहे. हे कडं मी काढत नाही आहे, परत माझ्या लक्षात राहत नाही मी कुठे ठेवलं. मी सकाळी स्ट्रेट केले होते हेअर्स आणि छान जमले मला. मी ट्राय केले, मला लास्ट टाईम नव्हते जमले. झाली मी रेडी. लेट होतं आहे म्हणून फास्ट रेडी झाले. 1 तासापासून समृद्धीचा वेट करते, सोबत पूजा करायची म्हणून. त्यापेक्षा लवकर छान मस्त मेकअप करत रेडी झाले असते तर परवडलं असतं, पण ठीक आहे, कारण तिथे घाम येऊन जाईल ना, पूर्ण मेकअप खराब होऊन जाईल. त्यापेक्षा लिपस्टिक आणि ठीक आहे, छान आहे ना, असं पण छान दिसतं आहे ना. मेकअप करायची गरजेचं आहे असं काही नाही ना. स्वतःला दिलासा देते. बसली, अजून बसतीच आहे मी फक्त. कलर थेरी हुशार झालं. एकाचा वास यायचाच नुसतं सगळं यायचं. नको बाई, सगळं आपलं सहन नाही झालं वास. तेच म्हणते मी. हे कर, दिवा लावते का मग आता? गंधेगावच्या मॅडम आहेत ना, हनुमानखेडा नाही, तिरका नाही, वडगाव तिरसी नाही. सर आहे वडगाव तिगजे आहे, हनुमानखेडा पण आहे. हो. वरुड खुर्द आणि वरुड बिकी, हाय अपुडी.
गेस आहे. येस सर. हॅलो हां सर काय मीटिंग आहे. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे. हरतालिका माता की जय. जय. आमची पूजा एकदम प्रॉपर पूजा झाली आहे मनासारखी. मागे मीटिंग सुरूच आहे आमची अजून. आणि आमची ऑनलाईन मीटिंग पण सुरू आहे ऑफिसची. आम्ही दोन्ही काम सोबत करतो. स्ट्रगल आम्ही दोन्ही काम सोबत करतो. येस तुम्हाला दाखवतो एकदम. आणि आम्ही विसरलो होतो टोटली, पण आम्हाला कंटिन्यू कॉल. मग मला लक्षात आलं अरे आमची मीटिंग 1 वाजलाय, 1 वाजून गेला होता. सो आता आम्ही मीटिंग करतो. भेटू तुम्हाला मीटिंग झाल्यावरती. पूजा झाली आहे, सगळं काही झालंय. फोटोशूट करावं म्हटलं. मीटिंग पण झाली आहे. मीटिंगमध्ये सर्व रागवलं आहेत. येस यार रागवले सर आज. ठीक आहे. पाऊस येतोय. आम्हाला वरती जाऊन फोटो काढायचे होते. व्ह्यू छान आहे मागे तर. आणि समोर रेडी होती. रिंग लाईट्समुळे दिसत नाही आहे ती. आणि मी फोनमध्ये घुसते. मला बॅक कॅमेराचा ऑप्शन आहे तरीसुद्धा मी अक्कलीचा वापर नाही. मग ती वैष्णवी कशी ना, जर तिने अक्कलीचा वापर केला तर. 5th नंबरचा ड्रॉवरमध्ये बघ. तर आम्ही आलो वरती गच्चीवर फोटोशूटला. आणि पाऊस चालू आहे थोडा थोडा. आणि हे मागचे डोंगर आम्हाला लोकेशन म्हणून हवं होतं बॅकग्राऊंडला, जे की आता येत नाही. जे की दुकानमुळे आता गायब झालेत. सो आम्ही असंच थोडं थोडं फोटोशूट करतोय. नॉर्मल काय असतं अजून काय शब्द मॅडम. नथिंग. आणि आमची अप्पू छत्री घेऊन आली आहे. जर जोरात पाऊस आला तर फोन पकडायला. आम्ही भिजलो तर चालतं, फोन भिजला नाही पाहिजे. सर्वस्व आहे ना. चला ऑफिसला जाऊ आपण. आता आम्ही जातो ऑफिसला. सो गाईज झालं आमचं हरतालिकेची पूजा झाली आहे. फोटो सेशन झालं आहे. फराळाचा प्रश्न येत नाही, कारण यासाठी म्हणजे या उपवासामध्ये साबुदाणा वगैरे काही बनवत नाही आणि खाते नाही. गोड खातात. जर तुमच्याकडे काही लाईट गेली आहे तर हा ब्लॉग मी इथेच थांबवते. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाही यार, सबस्क्राईब करत जा. आणि तुमच्याकडे हरतालिका म्हणजेच तीज हा व्रत कसा सेलिब्रेट करतात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बाय.